नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत करते तुमचं माझ्या स्टिचिंग बाय उज्ज्वला या यूट्यूब चॅनलवरती. तर सकाळी सकाळी मी शॉपवरती आले होते. सकाळी सकाळी म्हणजे का बोलते की 9 एखाद वेळेस 8ला पण येते लवकर आवरून, आणि मग दुपारी परत स्वयंपाकासाठी जावं लागतं घरी. तर मग इकडे आणि आता ड्रेस पण आणले ना, तर मग जरा कस्टमर आले तर दाखवावे लागतात आणि प्रत्येक ड्रेसची व्यवस्थित घडी करून परत व्यवस्थित ठेवावे लागतात. तर असं रुटीन चालू असतं दररोजचं. आणि कसं असतं ना, प्रत्येक ड्रेस आपण खोलून दाखवल्याशिवाय कस्टमरलाही कळत नाही. ते भले घेऊ नाही तर नाही घेऊ, त्यांना आवडला तर घेतील, नाही आवडला तर कसं घेतील ते, असं असतं. म्हणून आपल्याला दाखवायला कंटाळा करावा लागत नाही आणि नाही घेतला तरी नाराज व्हावं लागत नाही, कारण असंच असतं कपड्यांचं. आणि हळूहळू कोणत्याही गोष्टीतला हे लागतं, जरा वेळच लागतो सेटल व्हायला. तर इकडे साड्या पण आणल्या होत्या मी थोड्याफार, तर बऱ्यापैकी याच्यातल्या आता मी दाखवते त्यापैकी बऱ्याच साड्या आणि ड्रेस पण गेलेले, कारण व्हिडिओ मी लेट टाकते आणि हे फोटो वगैरे मी कपडे आले तेव्हाचे काढून ठेवलेले होते. तर हळूहळू होतो प्रत्येक गोष्ट, पण थोडा वेळ लागतो. आणि कोणत्याही गोष्टींना दुरून दिसायला खूप चांगल्या दिसतात, पण जवळ आपण जातो ना तेव्हा कळतं की याच्यातलं म्हणजे सत्य काय असतं. जरी आपण व्यवसाय करत असलो एखादा ना, तर त्याच्यातही आपल्याला नुकसान, भरपूर वेळ, आपला पैसा वाया गेलेला असतो. कारण गुजरातला जाणं, इथून महाराष्ट्र तो गुजरात, अहमदाबाद, किती लांब आहे, किती ट्रेन चेंज कराव्या लागल्या मला, आणि कितीकच वेळ गेला, उन्हातान्हात फिरावं लागलं. त्याच्यातून कपडे सिलेक्ट करा, आणि त्याच्यातही 50,000च्या मालात ना माझे 3 ड्रेस खराब निघाले 1,000 रुपयाचे, आणि एक साडी पण थोडी फॉल्टी निघाली. तर असंही नुकसान खूप होतं. आणि जर का आपण हाच विचार करत बसलं तर आपण पुढे काही करू शकणार नाही. तर ठीक आहे, आपण हळूहळू करायचं. खूप असं 4-5 लाखाचा माल आणून टाकला आणि मग आपण तो कधी सेल होईल याचं खूप टेन्शन असतं. कारण मलाच एवढं 50,000च्या मालातच मला एवढं टेन्शन आलं की एवढे फॉल्टी पण निघाले, आणि मग आता कसं. पण हळूहळू जाताही कपडे आता बऱ्यापैकी गेले, तर मग मला आता बरं वाटतंय. आणि कोणत्याही उद्योगात ना लगेचच्या लगेच आपण सेटल होत नाही. हळूहळू चालू होतं ते कोणतीही गोष्ट, आणि त्याच्यात मग कस्टमरही वाढत जातात. तर मग असं चालू होतं. आणि मी व्हिडिओ करत असताना सगळं काही बोलले होते, पण रस्त्यावरती शॉप आहे ना, तर मध्ये कॉलनीमध्ये व्हॅन वगैरे येतच असता, बाईक. तर खूप आवाज करकरीत होता, त्यामुळे तो आवाज व्यवस्थित आला आणि मी म्यूट केला आणि वरून व्हॉईस रेकॉर्ड टाकला आहे. तर कसे वाटतात तुम्हाला माझे व्हिडिओ व्लॉग्स? आवडले असतील तर एक लाईक नक्की करत जा, शेअर करत जा, आणि नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.